नमस्कार मंडळी, मी केतकी लिंबे. टोटल फिल्मीच्या या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत गप्पा मारायला आलेली आहे आपल्या सगळ्यांची लाडकी गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरिजा प्रभू. तर गिरिजा, खूप स्वागत आहे तुझं. कशी आहेस? थँक्यू सो मच. मी मस्त. तू कशी आहेस? मी पण खूप मस्त. तुला खरं सांगू, असं वाटतच नाही की मी तुला पहिल्यांदा भेटते, कारण याआधी तुला सलग 4 वर्ष आम्ही गौरी म्हणून बघतोय. त्यामुळे खूप आपलंसं वाटतंय, खूप जवळची वाटतेस. पण आज तुझी दुसरी बाजू जाणून घ्यायची आहे मला. तर लहानपणीपासून सुरुवात करूया. कसं होतं बालपण? छान, मस्त होतं. पण जसे सगळे लहान असताना खेळणं असेल, इकडे तिकडे बागडणं असेल, तर तसं नव्हतं. कारण माझा जन्म झाल्यानंतर मी जिथे राहत होते तिथे सगळी मुलंच होती, मुली कोणीच नव्हत्या. आणि जी मुलं होती ती माझ्याहून खूप वर्षांनी मोठी होती. तुझ्या वयाचं? माझ्या वयाचं कुणीच नव्हतं. त्यामुळे ते असतं ना की नको जाऊस, कारण की मुलं कसं एकदम बॉल असेल तर जोरात मारणार, तर लागू शकतो. तर त्या गोष्टींमुळे घरचे पण पाठवायचे नाहीत जास्त. तर मी घरीच असायचे आणि मग त्याच्यामुळेच तो एक तसा थोडा शाळेसारखा स्वभाव माझा झाला. आणि मग शाळेत गेल्यानंतर पण मग तेच कंटिन्यू झालं की पटकन बोलणं बिलणं असं नव्हतं माझं. मग त्याच्यानंतरच एक 5वी-6वीत असताना मग डान्स वगैरे सुरू झाला, ऍक्टिंगचं सगळं सुरू झालं. आणि मग मी तिथेच जास्त होते. मग मी शाळेतही जास्त नव्हते, कॉलेजमध्येही जास्त नव्हते. त्यातल्या त्यात मी मुलांशी कॉलेजमध्ये थोडंफार बोलायला लागले, थोडंफार. नंतर मग एक थोडंसं मी ओपन अप व्हायला लागले आणि मग मुलांशी बोलणं वगैरे पटकन मिक्सअप होणं ते व्हायला लागलं हळूहळू करत. आणि मग साईड बाय साईड डान्स आणि ऍक्टिंग सुरू होतं. डान्स क्लास, ऍक्टिंगचा वर्कशॉप असेल, मग डबिंगचा कुठला कोर्स असेल, डान्स कॉम्पिटिशन, डान्सचे शोज, ऍक्टिंग म्हणजे सिरियलचं किंवा फिल्मचं ऑडिशन असेल. सो हे सगळं साईड बाय साईड चालू होतं आणि शिक्षण पण चालू होतं. आणि मग असं करत करत सुख म्हणजे नक्की काय असतं जे प्रेक्षकांच्या समोर आहे, तर हा प्रोजेक्ट झाला आणि त्याच्यामुळे गिरिजाला ओळख मिळाली. आणि म्हणजे मी खूप लकी समजते, कारण कोविडमध्ये ही सिरियल सुरू झाली आणि प्रेक्षकांचं जे प्रेम मिळालंय ना, म्हणजे डे 1 पासून, जेव्हा प्रोमो आला, जेव्हा टायटल ट्रॅक आलं, टायटल ट्रॅकला पण तेवढंच प्रेम दिलं, प्रोमोलाही तेवढंच प्रेम दिलं. आणि आता मालिका जरी संपली असली तरी ते प्रेम कंटिन्यू आहे. म्हणजे अजूनही मेसेज येतात की आम्ही तुम्हाला मिस करतोय किंवा तुम्ही दोघं परत एकत्र काम करा. तर असे खूप मेसेजेस येतात, त्यामुळे खूप छान वाटतं. मी आत्ताही कुठे जाते ना तर गौरी म्हणून हाक मारतात, तर ते इतकं छान वाटतं की किती एक आपण काम करत गेलो पण आपल्याला कळलंच नाही. कारण मी म्हटलं तसं कोविडमध्ये सुरू झालं आणि तेव्हा प्रमोशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी नव्हत्या होत कोविड असल्यामुळे. त्यामुळे पहिली 1-1.5 वर्ष मला अंदाजच नव्हता की बाहेर काय रिस्पॉन्स आहे. जसे आम्ही प्रमोशन्सला जायला लागलो ना, तसं आम्हाला कळायला लागलं की अरे, म्हणजे प्रेक्षकांना किती कनेक्ट झालेत प्रेक्षक, आणि त्यांना आपण एक कुटुंब असल्यासारखं वाटतं. तेवढे कनेक्ट होतात, त्यांना रडू येतं गौरी रडली की. तर हे म्हणजे खरंच मी काय म्हणू, आपण खूप ग्रेटफुल आहोत एक आर्टिस्ट आहोत म्हणून, कारण आपल्याला एवढं प्रेम मिळतं आणि आपण वेगवेगळे रोल्स आपण प्ले करू शकतो जे आपण आपल्या आयुष्यात नाही करू शकत, पण आपल्याला ते एक्सप्लोअर करता येतं. सो मला खरंच खूप छान वाटतंय. पण गिरिजा, प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा, कॉलेज हा एक महत्वाचा टप्पा असतोच. जसं तू म्हणालीस की खूप लहान वयात तू सुरुवात केली डान्स आणि ऍक्टिंग या सगळ्याला. तर कसं मॅनेज करायचीस एवढं? कधी धावपळ वगैरे कशी मॅनेज केलीस? धावपळ व्हायची थोडी, पण मी यासाठी ना 2 जणांचे आभार मानेन. पहिले तर माझी फॅमिली, आई बाबा, भाऊ, आजोबाजी. आणि दुसरी म्हणजे माझी शाळा, कारण त्यांच्यामुळे मला कळलं की माझ्यात काय टॅलेंट आहे किंवा मला काय आवडतंय. जसे आपण सगळेच गॅदरिंगमध्ये डान्स करतो, परफॉर्म करतो, तर तसं मी पण गॅदरिंगमध्ये भाग घेतलेला शाळेत असताना. तर आम्हाला जे डान्स शिकवायला सर यायचे ना, त्यांनी एक दिवस मला सांगितलं तुझ्या आईबाबांना बोलव. तर मला जरा भीती वाटली. म्हटलं मी तर काहीच केलं नाहीये. एकदम सिन्सिअरली डान्स करायचे, यायचे, शिकायचे आणि जायचे. मी तर काहीच मस्ती वगैरे केलेली नाहीये. तर मग मी म्हटलं ठीक आहे, आणि मग मी आईबाबांना बोलवलं. मग त्यांनी सांगितलं माझ्या आईबाबांना की ही डान्स चांगला करते, तर हिला प्रोफेशनली डान्स शिकू द्या. तर तेव्हा मग आम्ही घरी डिस्कशन केलं आणि मग असं झालं की अच्छा, म्हणजे हिला खरं सुरुवात इथून झाली. तर त्यामुळे मी म्हणेन, मी शाळेचे आभार मानेन, कारण की आपल्याला शिक्षण तर आहेच,
पण त्याच व्यतिरिक्त या विद्यार्थ्याला काय आवडतंय हे सांगणं आणि त्यासाठी तो सपोर्ट देणं, जो माझ्या शाळेने दिला, पुढे मग माझ्या कॉलेजने दिला, तर ते खूप महत्वाचं आहे. तर तो सपोर्ट मला मिळाला आणि ते एक सांगितलं गेलं, म्हणजे सांगितलं की तुझी ही आवड आहे, तू हे चांगलं करतेस. त्याच्यानंतर मी त्याच्यावर विचार केला आणि मग मला खरंच असं वाटलं की हो, मी हे एन्जॉय करते. म्हणून मग ते तिथून तो प्रवास सुरू झाला. म्हणजे शिक्षकांचं वगैरे असं असतं की हे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज होत राहतील, आधी अभ्यासावर लक्ष द्या, पण तू लकी ठरलीस की तुझ्या शाळेने पण तुला इतका सपोर्ट केला. खूप म्हणजे सुट्ट्या व्हायच्या पण ते त्यांनी समजून घेतलं आणि ते पण मॅनेज केलं. अर्थात बाकीचे मग जे पॅरेंट्स असायचे, स्टुडंट्स असायचे, ते थोडे कंप्लेंट करायचे, पण आय होप त्यांना आता काही वाटणार नाही की तेव्हा ही जात होती सुट्ट्या घेऊन, तर आता काहीतरी तिने केलंय त्याच्यात थोडंसं. शाळा कॉलेजमध्ये असतानाच तू सुरुवात केलीस या सगळ्याची आणि एवढी धावपळ सुरू होती, तुझे क्लासेस असायचे, शाळा असायची, ट्युशन्स असायचे. मग ह्या सगळ्यात कधी तुला असं वाटलं की काहीतरी राहून गेलं करायचं, अशा काही गोष्टी आहेत का मनात? नाही, असं वाटत नाही. हा, म्हणजे आता असं कधी कधी विचारतात, तू हा खेळ खेळलीस का, तू तो खेळ खेळलीस का, तर त्याच्या बाबतीत थोडंसं असं वाटतं. पण त्याचबरोबर असं वाटतं, मी हा प्रवास जर तेव्हा सुरू केला नसता तर कदाचित मी आता या स्टेजला आले नसते. सो असं एवढं रिग्रेट नाहीये मला. कारण का लहान मुलांमध्ये बऱ्याचदा एवढा पेशन्स नसतो की मी एवढी धावपळ करू दिवसभर आणि इतर मुलं खेळताना दिसतायत, मी का नाही खेळू शकत, असं कधी वाटायचं तुला? नाही, अजिबात नाही वाटलं. कारण की तेव्हा खरंच तू म्हणाली तशी मी लहान होते आणि मला या क्षेत्रातलं कोणीच नसल्यामुळे माझ्या फॅमिलीमध्ये तसं आम्हाला कोणालाच काही कल्पना नव्हती की पुढे करायचंय, कसं पुढे जायचंय, कोणाला कॉन्टॅक्ट करायचंय. तर आम्ही गो विथ द फ्लो आमचं चालू होतं. पण मला एवढंच कळत होतं मी हे एन्जॉय करते आणि बाकी तर आई बाबा सोबत असायचे, त्यामुळे ते जे म्हणतील ते करेक्टच असणार. सो त्या हिशोबाने आम्ही जायचो. त्याच्यामुळेच मी म्हंटल तसं मी इथे आले, त्यामुळे अजिबातच रिग्रेट नाहीये मला आणि मी एन्जॉय केलाय तो प्रवास. येस. गिरिजा, तुझ्याबद्दल रिसर्च करताना आम्हाला तुझ्या कॉलेज लाईफ बद्दल काहीच इन्फॉर्मेशन हाती लागली नाहीये, त्यामुळे तर तूच सांग तसं कॉलेजचं काय आठवतं तुला? मी तुला म्हंटल ना, मी जास्त शाळा कॉलेजमध्ये कधीच नव्हते. मी जास्त, कारण कसं ऑडिशन असलं की मग पुण्यावरनं मुंबईला या किंवा शूट असलं की पुण्यावरनं मुंबईला या. आणि पुण्यात सुद्धा मी पिंपरी चिंचवडला राहायचे आणि माझं कॉलेज पुण्यात असायचं, शाळा पिंपरी चिंचवडमध्ये. तर काही पुण्यात पण म्हणजे ऍक्टिंग रिलेटेड असेल, डान्स रिलेटेड असेल, पिंपरी चिंचवडमध्ये तेव्हा, आता थोडंफार गोष्टी ऍक्टिव्हिटीज होत आहेत, तेव्हा अजूनच कमी होत आहेत, त्याची स्कोप कमी होते. तर मला पुण्यालाच जावं लागायचं. तो ट्रॅव्हलिंग टाइम असेल आणि या सगळ्या गोष्टीमुळे मला खरंच शाळाही तेवढी मी अटेंड नाही केली आहे, कॉलेज पण तेवढं अटेंड नाही केलंय. मला जे आठवतंय ते म्हणजे गॅदरिंग आणि ह्याच गोष्टी आठवत आहेत, स्पोर्ट्स डे वगैरे हे सगळं आठवतंय. पण मेन मला हेच आठवतंय की गॅदरिंग आणि मग कधी एकदा तुझा जिव्हाळ्याचा विषय, म्हणजे मला एक्साइटमेंट असायची की कोणीतरी येईल वर्गात आणि सांगेल की आता ना डान्स रिहर्सल सुरू होणार आहे आणि मग ते लेक्चर्स वगैरे करून म्हणजे आपल्याला ऑफिशियली बंक करायला पाहिजे ना, टीचर्सच सांगणार आहेत जा, तर मग काय मजाच मजा आहे. तर मग मी खुश असायचे की कधी बोलवतायत आणि मग मी कधी जाते, मग मी कितीही वेळ डान्स करू शकते, कितीही वेळ तिथे थांबू शकते. तर असं ते होतं. आणि कॉलेजमध्ये मी एफ वाय एकच वर्ष मी कॉलेजला गेले. त्याच्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका, याचं शूटिंग सुरू झालं आणि तेव्हा कोविड होता, त्यामुळे सगळं ऑनलाईन. तर एकच वर्ष ते अटेंड केलं. आणि जसं पहिलं वर्ष सगळ्यांचं असतं की कट्टा, कॅन्टीन, तर माझंही थोडंफार तसंच होतं. काही कॅन्टीनच्या खास आठवणी आहेत का? नाही, खाणं सोडून काही आठवणी नाहीयेत. खाणं म्हणजे खूप जवळचा विषय. मग परीक्षेच्या वेळेला कधी भीती वाटायची की अरे अटेंड नाही केलं, आता सिलेबस कसा कव्हर करू, किंवा कधी असं वाटलं की आता फेल होईन मी? हो, असं वाटतं ना, कारण लेक्चर्सला जास्त गेलेले नसते, तरी मी बऱ्यापैकी थोडा एक सेल्फ स्टडी करून पास होईल इतपत मी मार्क्स घेऊन यायचे. त्यामुळे ठीक होय, म्हणजे ऑफकोर्स टेन्शन यायचं. आता शूटच्या वेळेला पण टेन्शन येतच, असं परीक्षेत ती पण एक परीक्षा आहे, त्यामुळे टेन्शन हे येतच. पण मी ट्राय करते जेवढं माझ्याकडनं शक्य आहे तेवढं मी छान परीक्षा देईन आणि पास होण्या इतपत मार्क घेऊन येईन. अच्छा, आता मोमेंटला आपण एक गेम खेळूया. मस्त फन गेम आहे. मी तुला काही फोटोज दाखवते. ते फिल्मची सीन असेल किंवा एखादं कॅरेक्टर असेल, त्याच्यावरनं तुला तो कोणता पिक्चर आहे ते ओळखायचं. ठीक आहे. फर्स्ट आहे
दुनियादारी. लगेच ओळखलेलं आहे तिने. ओळख. खारी बिस्किट. नाही सॉरी. हिंट हवी आहे का? एलिझाबेथ एकादशी. बरोबर. हा तर लेटेस्ट आहे. अरे यार मला माहिती आहे. गाण्यात पण नाव आहे. फुलवंती. येस. मी गाणं आठवत होते लिटरली. एकदम नॉस्टॅल्जिक. सपाटली. येस. एकदम स्मार्ट आहेस तू या बाबतीत तरी. बापरे. नटरंग. येस. डान्स तर तुझा जिव्हाळ्याचा विषय आहे. हा मे बी थोडा डिफिकल्ट जाऊ शकतो. बॉईज. हो. लगेच ओळखलंयस. आणि आता लास्ट. नवरा माझा नवसाचा. हा सगळ्यांचा फेवरेट आहे असं म्हणायला हरकत नाही. तू मूळची गोव्याची आहेस, म्हणजे तुझा जन्म गोव्यात झाला, त्यानंतर पुण्यात आलीस, आणि आता मुंबईत. तर हे हिंट कसं कनेक्शन जुळलं यांचं? म्हणजे माझे खरं तर बाबांचा जन्म मुंबईचा आहे. ते लहानाचे मोठे मुंबईत झाले, मग नंतर ते शिफ्ट झाले पुण्याला. अच्छा. आई बाबांचं लग्न झालं, आई गोव्यावरनं पुण्याला आली, आणि मग माझ्या जन्माच्या वेळेला आई गोव्याला होती, माझा जन्म तिथे झाला. मग मी इथे आले परत, मग इथेच लहानाची मोठी झाले. आणि मग आता शूट जेव्हा सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेसाठीच मी मुंबईत शिफ्ट झाले. तोपर्यंत मी पुणे मुंबई जो ऑडिशनसाठी मुंबईला गेले, किंवा एपिसोडिक जरी शूट असलं तरी पण मी पुण्यावरनं यायचे, मग इथे नातेवाईकांकडे राहायचे आणि मग परत पुण्याला जायचे. तर असा तो एक प्रवास. 2019 मध्ये तू श्रावण क्वीन मध्ये भाग घेतला, सेकंड रनर अप ठरलीस. पण कशी होती ती जर्नी? म्हणजे ते तुझ्या लाईफ मधला एक खूप मोठा टप्पा होता खरं तर. तिथून तुझ्या करिअरला किंवा तुझ्या प्रवासाला एक वेगळं वळण मिळालं असं म्हणायला हरकत नाही. तर कसा होता तो प्रवास, किंवा एखादी असा प्रसंग एखादा तुझ्या लक्षात राहिला तिथे? अनएक्सपेक्टेड प्रवास होता माझ्यासाठी तो. कारण माझ्या आईने पेपरमध्ये वाचून सांगितलेलं की अशी स्पर्धा आहे, तर तू भाग घे. आणि मला थोडीशी भीती होती, कारण मी अशा प्रकारच्या पेजंटमध्ये कधीच भाग घेतला नव्हता. आणि मला एक डोक्यात गोष्ट फिक्स झाली होती, ती म्हणजे हाईट. कारण की जनरली फॅशन शो मध्ये आपलं असं असतं की सगळ्या उंच मुली, बारीक मुली, सुंदर दिसणाऱ्या, अशी ती कॉन्सेप्ट आपल्या डोक्यात फिक्स झालेली असते. तर मला तेव्हा होतं की माझी हाईट कमी आहे, तर ते का सिलेक्ट करतील मला. तर आई म्हणाली तू ट्राय तर कर, मग बघू पुढचं पुढे. आणि आईने सांगितल्यामुळे मी तो फॉर्म भरला आणि ऑडिशनला गेले. आणि खूप मुली आल्या होत्या, म्हणजे मी पुण्यात ऑडिशन दिली, आणि पुणे आणि अजून एक कुठलं तरी शहर होतं, तर त्यांचं एकत्र ऑडिशन झालं होतं. खूप जवळपास मला वाटतं 800 वगैरे मुली होत्या. बापरे. त्याच्यातनं सिलेक्शन झालं. त्यातनं किती मुलींचं सिलेक्शन होतं युजली? असं मला वाटतं एक 15-20 जणींचं. 800 मधनं 15-20 जणींचं? बापरे. त्याच्यातनं मग एक ग्रूमिंग सेशन होतं, एक 10 दिवसांचं वगैरे. त्याच्यानंतर मग प्रत्येक शहरांमध्ये एक फिनाले होतो त्या पर्टिक्युलर शहराचा. मग पुण्यातनं मी विनर झाले, आणि मला खरंच हे एक्सपेक्टेड नव्हतं. कारण की माझ्याहून मला असं वाटत होतं की माझ्याहून बाकीच्या जणी अजून चांगलं करतायत, तर मला म्हणून ते थोडासा कॉन्फिडन्स माझा कमी होता. पण त्याच्यातनं मी शिकले की आपण आपल्या स्वतःला आपण कमी लेखतो, किंवा आपण घाबरतो की आपण हे करू शकू की नाही चांगलं, किंवा आपल्यापेक्षा इतर कोणीतरी बेस्ट आहे हा विचार करून आपला कॉन्फिडन्स कधी कधी लो होतो. तर त्या क्षणी मी फक्त शिकत गेले, जी काही प्रोसेस चालू आहे मी ती अनुभवली आणि सगळ्या गोष्टी शिकत गेले, आणि परफॉर्म केला, आणि पहिला नंबर माझं नाव घेतलं. आणि मी आताही मला तो क्षण आठवत आहे. समोर मी अशी थांबले आणि आई बाबा बसले होते, आणि त्यांच्या डोळ्यात अक्षरशः नाव घेतल्यानंतर डोळ्यात पाणी दिसलं मला. तर मला खरंच खूप छान वाटलं. आणि तेच की मी कमी लेखत होते, पण माझ्या आईनी तो मे बी तो विश्वास दाखवला माझ्यावर की तुला हे जमू शकेल, किंवा प्रयत्न तरी कर. नाही म्हणायच्या आधी तू एकदा प्रयत्न कर, मग बघू काय. तर ते त्याच्यातनं मी शिकले की आपण स्वतःला कमी लेखतो तर ते लेखलं नाही पाहिजे.
आणि त्याच्यातनं नंतर मुंबईला स्टेट फिनाले होतो. प्रत्येक शहरातल्या ज्या विनर्स असतात त्या तिथे एकत्र तिकडे मग पूर्ण महाराष्ट्राचं हे हो. तेव्हा तर म्हणजे मला असं झालं ठीक आहे पुण्यात जिंकले पण आता कसं शक्य आहे सगळ्या, कारण की सगळ्या बेस्टच आहेत ना. त्यामुळे मला असं झालं की ठीक आहे आपण आता हा एक्सपिरियन्स घेऊयात, आपल्याला शिकायला मिळतंय तर आपण शिकूयात. अशा ह्यानीच मी गेले मुंबईला आणि फुल धावपळ होती कारण की आज झाला फिनाले आणि 2-3 दिवसांनी मला वाटतं मुंबईला जायचं होतं. आणि त्यांचं ना मुंबईला प्रॉपर एक ड्रेस कोड आणि सगळं असतं. प्रत्येक दिवशी कोण कुठल्या रंगाचे कपडे घालणार काय हे सगळं, आणि फोटोशूट्स होतात या सगळ्या गोष्टी. तर प्रत्येक दिवसासाठी ड्रेस कोड असतो, कलर कोड असतो. तर ते सगळे कपडे घेण्यापासूनची तयारी होती माझी. इकडे जा तिकडे जा, शूज घ्या, हे सगळं करत करत मी मुंबईला पोहोचले. ते 10 दिवसांचा एक तो आमचं ग्रूमिंग सेशन झालं आणि ज्या दिवशी स्टेट फिनाले झाला तेव्हा अनाऊन्स झाला की सेकंड रनर अप. ही तर म्हणजे मला एकतर श्रावण क्वीन हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे, तिथे एवढे दिग्गज येत असतात, त्यांच्या समोर परफॉर्म करायचं. त्याच्यानंतर प्रश्न काय विचारतील तो वेगळाच ते टेन्शन असतं. तर मला तर तिकडे परफॉर्म करतोय म्हणजे सगळा आनंद त्याच्यातच होता. पण तिथेही जिंकले तर मला एक खरंच सांगते खूप कॉन्फिडन्स आला त्या प्लॅटफॉर्मवरती परफॉर्म केल्यानंतर. त्यामुळे खूपच कमाल एक्सपिरियन्स होता तो. आणि त्याच्यानंतर एक 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 माझं काम पुढे पुढे जात गेलं. त्याच्यानंतर काही जसं त्याच्यानंतर मी एक रियालिटी शो केला तर ह्या कामातनं मला ते काम मिळालं. त्या रियालिटी शो नंतर सुख झालं. सो एक एक घडत गेलं आणि तिथूनच सगळं मस्त मस्त घडत गेलं. मग गिरिजा, पण आधी सुरुवातीला सगळ्यात जास्त तू डान्समध्येच इन्व्हॉल्व्ह होतीस. डान्समध्ये एवढं चांगलं करिअरचा चान्स असताना तू ऍक्टिंग कडे का वळलीस? असंच मे महिना सुरू होता आणि ना पेपरमध्ये शिबिर वगैरे असं सगळं येतं. तर आई म्हणाली आपण हे करूया. आपण तसेही पिंपरी चिंचवड वरनं पुण्याला आपण डान्स क्लाससाठी जातोच आहे. तर साइड बाय साइड आपण ही काहीतरी नवीन अगेन आई म्हणाली बघूयात. आईचा खूप मोठा हातभार आहे. तर त्याप्रमाणे मग ती सुरुवात केली आणि मग अगेन तिकडे पण मला मजा यायला लागली, आवडायला लागलं ती सगळी प्रोसेस आवडायला लागली. आणि पण तेव्हा अर्थातच असं मी लहान असल्यामुळे असं डिसाईड नव्हतं केलं की मी याच्यातच करिअर करणार, कारण ते सगळं गो विथ द फ्लो होतं. पण लहानपणी आई म्हणेल तसं. हो. आणि ते सुद्धा शोधत होते, ते सुद्धा समजून घेत होते की कसं असतं हे क्षेत्र, कसं पुढे जायचं असतं, कसे कॉन्टॅक्ट होतात किंवा काय. तर तसं सुरू होतं. त्यामुळे असं ठरवलं अजिबातच नव्हतं की डान्स मध्ये जायचंय, ऍक्टिंग मध्ये जायचंय. ते अचानक घडलंय सगळं. गिरिजा, तू म्हणजे जसं तू म्हणालीस की सुख म्हणजे नक्की काय असतं, या मालिकेतल्या गौरीमुळे तुला खऱ्या अर्थाने एक मोठा ब्रेक मिळाला ऍक्टिंग मध्ये आणि अजून पण लोकांचं एवढं प्रेम मिळतंय. पण तुझी सुरुवात खूप आधी झाली होती. त्याच्या अगोदर तू अनेक मालिका केल्यास, तू चित्रपटात सुद्धा झळकलीस आणि त्यानंतर तू रियालिटी शोज पण केलेस. पण खूप लोकांना याबद्दल नाही माहिती अजूनही. तर तूच आता तुझी पूर्ण जर्नी एक अशी सगळ्यांसमोर मांड तुझ्या शब्दात. जसं मी सांगितलं, मी एपिसोड केले. आता बऱ्याच जणांना माहिती किंवा बऱ्याच जणांनी काम पण केलंय. लक्ष ही मालिका एपिसोडिक, तर त्याच्यात मी बरेच एपिसोड्स केलेत. क्राईम डायरीज म्हणजे आता कलर्स मराठी आहे, पण आधी वेगळा चॅनल होता, तर ईटीव्ही मराठी होतं. तर त्याच्यात मी एक एपिसोड केलेला. तर असे छोटे छोटे जय मल्हार मध्ये केलेलं. तर असे छोटे छोटे रोल्स करत होते. तसंच मग फिल्मसाठी विचारलं, फिल्म्स केल्या. पण अनफॉर्च्युनेटली त्या तेवढ्या प्रेक्षकांपर्यंत तेव्हा पोहोचल्या नाहीत, ज्या आता पोहोचतायत खरं तर. आणि आता मला लोक मेसेज करतात किंवा मला फोटो टाकतात ह्या फिल्मचं. तर तेव्हा नाही झालं, पण ते आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय. तर ते पोहोचणं महत्वाचं आहे, जे पोहोचतंय. आणि मग एक मी रियालिटी शो केला, जो पहिलाच रियालिटी शो होता. त्याचाही पहिला एक्सपिरियन्स होता, तोही छान होता. खूप मला शिकायला मिळालं, एक्सप्लोर करायला मिळालं. मी काय वेगळं अजून करू शकते ते मला बघता आलं. आणि माझी जी डान्सची साईड आहे ती पण त्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आणि ऍक्टिंगची पण पोहोचली. आणि सुख म्हणजे नक्की काय असते, ही मालिका सुरू असताना डान्सचे पण ते क्लिप्स यायचे. तर मला असं झालं की दोन्ही बॅलन्स्ड होतंय. म्हणजे माझं ऍक्टिंग मधलं काम तर पोहोचतच आहे, पण डान्स सुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात आहे आणि तो त्यांना आवडतोय.
त्यांना मला बघायचं अजून डान्स करताना. तर हे असे प्रोजेक्ट करत करत माझ्या दोन्ही साईड्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या, दोन्ही आवडी ज्या आहेत त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या. त्यामुळे एक आनंद आहे की काही मागे नाही पडत आहे. सुरुवात डान्स पासून झाले, मग ऍक्टिंग मध्ये आले, पण दोन्ही सोबत घेऊन चालले. पण गिरिजा, रियालिटी शो हे थोडं एक वेगळं माध्यम असतं. बाकी सिरियल्स आणि मूवीज कसं आपण शूट करतो वगैरे, तर रियालिटी शो एक वेगळं माध्यम. तर त्या रियालिटी शोज मध्ये जेव्हा तू होतीस, यू आर डान्सिंग क्वीन मध्ये, तेव्हा का असा एखादा एक्सपिरियन्स तुला शेअर करायला आवडेल की तो तुझ्या अजूनही लक्षात आहे, तो खूप मेमोरेबल होता तुझ्यासाठी? दुसरा का तिसरा आठवडा होता आणि मी एक ऍक्ट केला होता MJ लावणी. तर तो सुरुवातीला डान्स सेट केला, त्याच्यानंतर थोडेफार त्याच्यात चेंजेस झाले आणि तो थोडा डिफिकल्ट होता, कारण की एकाच वेळेला तुला म्हणजे मला मायकल जॅक्सनची स्टाईल पण करायची आहे आणि लावणी पण करायची आहे. ह्या दोन्ही वेगवेगळे फॉर्म्स, ते दोन्ही एकत्र आणणं, पण एकत्र आणल्यानंतर पण ते वेगळे वाटणं, तर ते एक चॅलेंजिंग होतं. आणि प्रत्येक वेळेला लावणी असेल तर या साईडला शिफ्ट होऊन डान्स करायचंय, MJ असेल तर या साईडला शिफ्ट होऊन डान्स करायचंय. तर ते जे होतं ते माझ्यासाठी डिफिकल्ट होतं. अचानक थोडेसे चेंजेस झाले ऍक्टमध्ये आणि मग तो परफॉर्मन्स झाला. आणि झाल्यानंतर सोनाली कुलकर्णी ताईंनी मला एक नोट दिली होती आणि ती माझ्या पाया पडली होती. तर एकतर ती स्वतः इतकी सुंदर नृत्यांगना आहे, त्यामुळे तिने हे करणं ते माझ्या कायम लक्षात राहणार आहे. आणि तो ऍक्ट पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण मी म्हटलं तसं मी काय अजून वेगळं करू शकते हे मी त्या प्रोसेसमधनं शिकले. तर मी असंही काहीतरी करू शकते हे मला तेव्हा कळलं. सो तो ऍक्ट माझ्या कायम लक्षात राहणार आहे. खूप मस्त. गिरिजा, मालिकेत तुझी आणि मंदारची केमिस्ट्री सुद्धा लोकांना प्रचंड आवडली. गौरी आणि जयदीपची जोडी एवढी गाजली, आजही लोक तुला, जसं तू म्हणालीस की मेसेज करतात की पुन्हा एकत्र कधी दिसणार वगैरे. पण ही तुझी पहिलीच मालिका होती आणि जेव्हा मालिकेत पहिल्यांदा रोमॅन्टिक सीन शूट करायची वेळ आली तेव्हा काय विचार आला तर डोक्यात, किंवा तो एक्सपिरियन्स कसा होता? विचार असा काही नाही आला, पण ऑकवर्ड होते थोडीशी, कारण म्हटलं तसं थोडीशी शाय होते आधीपासून. आत्ता थोडीशी बोलकी झाले, पण सुरुवातीला होतं थोडंसं ऑकवर्डनेस, पण मग हळूहळू तो कमी झाला. आणि त्याच्यानंतर जी आमची केमिस्ट्री छान बॉन्ड झाला तो ऑनस्क्रीन दिसला आणि त्याच्यामुळे आमची जोडी प्रेक्षकांना एवढी अजूनही आवडते. इनफॅक्ट मी एकटी जरी कुठे जात असेल ना तरी मला विचारतात की जयदीप आहे. म्हणजे मी माझ्या कामासाठी जरी कुठे जात असेल, एक किस्सा आहे, माझी आजी ऍडमिट होती हॉस्पिटलमध्ये आणि मी तिला भेटायला गेले होते. तर हॉस्पिटलमध्ये मला विचारलं की जयदीप आलाय का, आणि मला असं झालं की मी इथे गिरीजा म्हणून आले आणि माझ्या पेशंटला म्हणजे माझ्या आजीला मी बघायला आली आणि यांना असं वाटते की आम्ही खरंच नवरा बायको आहोत. की आम्ही खरंच एक कपल आहोत. सो चांगली गोष्ट आहे, पण म्हणजे असंही होतं. आणि आता मालिका संपलीये तर कसं आहे, म्हणजे मंदार सोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहेस? कॉन्टॅक्ट म्हणजे आताच एक इव्हेंट झाला, त्या निमित्ताने आम्ही भेटलो. मग मी त्याच्या घरी पण गेले होते. सो आम्ही लंच केला, तो, मितिका आणि मुलं. सो तेवढं आम्ही एक भेटलो एकदा, तेवढंच. मुलांशी कसं बॉन्ड आहे तुझं मंदार? छान, मस्त. पण ते ना ऍक्च्युली लहान असल्यामुळे त्यांच्या ह्याच्यात असतात आणि कधीतरी भेटणं होतं तर ते थोडेसे लाजतात आणि असं. आणि त्यांना मी गौरी म्हणून माहितीये, गिरीजा देवी माहिती असेल पण ते गौरीच म्हणतात मला. सो छान आहे, मस्त आहे. ते सेटवरती येतात, त्यांचे मस्त खेळत असतात. सो असं गिरिजा, तुमची मालिका ही मुंबई शूट झाली आहे, पण बेस हा कोल्हापूरचा होता. आणि कोल्हापूरचं खानपान, तिकडचा तांबडा पांढरा, तिकडची भाषा खूपच फेमस आहे. तर तुझं एकंदरीत काय मत आहे कोल्हापूर बद्दल? कोल्हापुरात मी एक फिल्म शूट केली होती, त्याच्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचं प्रमोशन आम्ही बऱ्यापैकी कोल्हापूरला केलंय. आम्ही शूट सुद्धा कोल्हापुरात केलंय. त्यामुळे माहित नाही, पण एक वेगळाच एक बॉन्ड, एक कुठलं तरी वेगळं नातं आहे असं वाटतं. आणि म्हणून मी आता जेव्हा नवीन वर्ष सुरू झालं तेव्हा कोल्हापूरला गेले होते, तर मी आईला आधीच म्हणाले होते की नवीन वर्षात आपल्याला जायचंय अंबाबाईचं दर्शन घ्यायला. ते माहित नाही, पण एक छान बॉन्ड तयार झालं, एक नातं छान मस्त तयार झालं आणि छान वाटतं.
आणि भाषा तर इतकी गोड आहे, ती माणसं इतकी गोड आहेत, जेवण तर आहा अप्रतिमच आहे. तर मस्त वाटतं मला कोल्हापूर तिथली माणसं आणि सगळं. मग गिरीजा, एकाच मालिकेत तुला खूप साऱ्या भूमिका साकारायची संधी मिळाली, कधी गौरी, कधी गीता, तर आता नित्या होतीस. तर ह्या सगळ्यांमध्ये तुझं आवडतं पात्र कोणतं, किंवा कोणतं पात्र करायला सगळ्यात जास्त मज्जा आली तुला? अवघड आहे हा प्रश्न. पण खरं तर मी खूप लकी आहे, कारण की प्रत्येक कलाकाराला हा प्रश्न पडतो की हा प्रोजेक्ट झाल्यानंतर इमेज ब्रेक करण्यासाठी आता काहीतरी पाहिजे, कुठलं तरी प्रोजेक्ट, असं कुठलं तरी कॅरेक्टर पाहिजे, नवीन काहीतरी. पण मला ते एकाच मालिकेत मिळालं, इमेज ब्रेक करण्यासाठीची ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली. अर्थात गौरीला कधीच कोणी विसरू नाही शकणार आहे, ना मी ना प्रेक्षक, पण तरी सुद्धा एक्सप्लोअर करायला मिळालं आणि खूप वेगळे वेगळे कॅरेक्टर्स प्ले करायला मिळाले. आणि त्याचबरोबर मला आणखीन एक आठवतं, मी एक सीन केलेला ज्याच्यात ज्योतिका म्हणून एक कॅरेक्टर होतं, जयदीपची. तर ती मला दारू पाजते, त्यांचा एक प्लॅन असतो, दारू पाजतात आणि मी खूप बडबडते तिला आणि मारते वगैरे, खूप बोलते, रडते, नाचते, असं सगळं होतं. तर तो सीन मला एक आठवतो, ते पण मला काहीतरी वेगळं करायला मिळालं आणि मला खूप मजा आली. आणि तो सीन प्रेक्षकांनाही आवडला. मला महेश सरांचा मेसेज आला होता की तो सीन खूप कमाल झालाय, तर ते पण मला कायम लक्षात राहणार आहे आणि मलाही स्वतःला करताना खूप मजा आली. त्यामुळे असं एक कॅरेक्टर मला नाही सांगता येणार. गीता पण एक वेगळं कॅरेक्टर होतं, एकदम स्ट्रॉंग, गौरीच्या एकदम अपोजिट आणि अजिबातच कोणाला न घाबरणारं असं ते कॅरेक्टर होतं. आणि नित्या मी म्हणेन गौरीचं थोडंसं एक सिमिलर व्हर्जन होतं थोडंफार. म्हणजे ती होती स्ट्रॉंग, पण ऍट द सेम टाइम ती आपल्या माणसांचा तेवढीच इमोशनल पण होती. एवढंच आहे की तिला एखादी गोष्ट नाही पटली तर ती त्याच्यावरती उत्तर द्यायची किंवा ती सहन करायची नाही, गौरीसारखं. हा एक थोडासा फरक होता, पण मला सगळेच कॅरेक्टर्स प्ले करताना मजा आली. पण या सगळ्यात तू खूप वर्सटाईल आहेस हे दिसून आलं, कारण का जेव्हा तू गीता साकारत होतीस त्याच वेळी तुला ऍट द सेम टाइम गौरीमध्ये पण स्विच व्हायचं होतं तेव्हा. सो खरंच खूप सुंदर केलेलं असतं आणि माझ्यासाठी ते माझं पर्सनल फेवरेट कॅरेक्टर होतं तुझं. थँक्यू. तर आता गौरीची गोष्ट निघालीच आहे, तर गौरीच्या स्टाईलमध्ये एक गेम खेळूया छोटासा. ओके. मी तुला काही डायलॉग्स देईन, ते तुला गौरीच्या स्टाईलमध्ये बोलायचं. तर पहिला डायलॉग आहे, एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. गौरी कसं म्हणेल? अरे बापरे. एक चुटकी कुंकवाची किंमत. अरे बापरे, अवघड आहे. एक चुटकीला काय म्हणणार? तिचकी नाही, पण तुला हवं ते म्हण. बापरे, चुटकीच म्हण. एक चुटकी कुंकवाची किंमत तुम्हाला काय कळणार जयदीप बाबू. मस्तच. पुढचं आहे, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. हारून पण जिंकणाऱ्याला बाजीगर म्हणतात. जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी. जा ग सिमरन जा, जगून घे तुझं आयुष्य. खूप मस्त. आता मैं अपनी फेवरेट हूँ. मी माझी नाही, एकदम फेवरेट आहे बघा. हे थोडं गीतामध्ये गेलंय, मिक्सअप झालंय सगळं. बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं. बाबू मोशाय, आयुष्य कसं मोठं असलं पाहिजे, लांबडं नाही. खूप मस्त. आणि आता शेवटचं, बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. मोठ्या मोठ्या देशात अशा छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात. खूप मस्त केलेस गिरिजा, प्रचंड आवडलंय मला. थँक्यू. तर तुझ्या सोशल मीडियावरती आम्ही सध्या आणि मध्यंतरी सुद्धा आम्ही खूप वर्कआउटचे, योगाचे वगैरे व्हिडिओ बघत होतो. म्हणजे तुझ्या फिटनेस जर्नीची सुरुवात झालेली आहे. पण ही सुरुवात कुठून झाली, की काही तू आधीपासून एवढी हेल्थ कॉन्शियस होतीस, की आता काही स्पेशल कारणामुळे सगळं सुरू आहे? आधी तर डान्समुळे वर्कआउट होतच होता, त्याच्यामुळे एक फिटनेस आपोआपच होत होतं. पण एक 4-4.5 वर्षात अजिबातच स्वतःकडे लक्ष देता आलं नाहीये. वर्कआउट कधी व्हायचा कधी नाही. त्याच्यानंतर जेवणाची वेळ थोडी बदलायची शूटिंगच्या हिशोबाने, झोपण्याची बदलायची. तर रुटीन खूपच वाईट झालं होतं आणि मला गोड प्रचंड आवडतं, त्यामुळे माहित नाही पण अचानक खूप मी गोड खायला लागले होते आणि त्याच्यामुळे वेट गेन खूप केलं होतं मी.
तर आता माझ्याकडे वेळ आहे, तर मी म्हटलं फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे मी सुरुवात केली. असं काही स्पेसिफिक नाहीये, पण बारीक असणं चांगलीच गोष्ट आहे. बारीक म्हणण्यापेक्षा पण हेल्दी असणं चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी फिटनेसकडे लक्ष देते. असं काही स्पेसिफिक काही स्पेशल डाएट फॉलो करतेस किंवा प्रेक्षकांना काय टिप्स देशील तू? डाएट मी स्वतः जी गोष्ट आता फॉलो करते ते म्हणजे गोड बंद. त्याच्यानंतर पिझ्झा बर्गर ऑफकोर्स, पण ते मी असंही खूप नाही खात. माझा जास्त भर गोडाकडेच होता, तो मी कट डाऊन केलाय पूर्णपणे. ऑलमोस्ट. ऑलमोस्ट. आणि बाकी मी घरचंच जेवते, जास्त करून भाकरी. कधी अगदीच गडबड असेल तर मग चपाती. पण मी प्रयत्न करते जेवढा लवकर संध्याकाळचं जेवण जे असतं ते जेवढं लवकर होईल तेवढं लवकर करायचं. एक प्रयत्न हा तुला जमायचं हे मॅनेज करायला. मी म्हणेन शूटिंगला त्यातल्या त्यात जमायचं आता अवघड. कारण शूटिंगला 2 वाजता वगैरे दुपारचा ब्रेक व्हायचा, तर तो ठीक आहे. त्याच्यानंतर संध्याकाळचा जो आमचा नाश्त्याचा ब्रेक जो असायचा ना, तर तेव्हा मी जेवून घ्यायचे. त्याच्यानंतर मग घरी जाऊन डायरेक्ट झोपायचं. असं नाही घरी जा जेवा मग ते आपण लगेच झोपणार. तर संध्याकाळी 7-7:30ला जेव्हा स्नॅक्स ब्रेक होतो तेव्हा जेवलं की मग पॅकअप झाल्यानंतर घरी जाऊन झोपायचं. तर ते तेव्हा फॉलो व्हायचं. आता कसं कामानिमित्ताने कुठे बाहेर गेलो आणि घरी यायला उशीर झाला की मग थोडंसं लेट होतं. पण आत्ता त्यातल्या त्यात मी एक रुटीन तयार केलंय आणि थोडंफार होतंय फॉलो. म्हणजे मॅनेज करायला जमतंय. हो आता होतंय. गिरिजा, तुझ्या सोशल मीडियावरती आम्ही आणखी काही खास पोस्ट बघितल्या, फॅमिली पोस्ट आणि खास करून भावासोबतच्या. येस. तर तो खूप एक खास बॉन्ड आहे, काय सांगशील त्याच्याबद्दल? खूप छान. तो माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे आणि आम्ही जनरली असं होतं ना की बहीण भाऊ खूप भांडतात, खूप मारतात. तर असं आमच्यात कधीच नाही झालं, लहानपणापासूनच कधी नाही झालं. म्हणजे लहानपणी थोडंफार व्हायचं, पण ते थोडंफारच, एवढं कधी मेजर नाही झालं. आणि त्यानंतर तो एज्युकेशनसाठी हॉस्टेलला राहिला किंवा मुंबई पुण्यापासून घरापासून लांब होता. त्यामुळे ते एक डिस्टन्स झाल्यामुळे ते केअरिंग जास्त वाढतं ना, तर ते तसं झालं. आणि आता एक 2 वर्ष झाले आम्ही एकत्र राहतोय. तर पण ते आता एक ती सवयच झाली, त्यामुळे अजूनही भांडणं होत नाहीत जनरली कुठल्या कारणावरनं. पण छान मस्त बॉन्ड आहे आमचा. गिरिजा, तुझ्या भावाचं नाव गौरव आहे आणि तुझं नाव गिरिजा आणि आई वडिलांचं नाव सुद्धा जी वरून आहे, गौरी आणि गिरीश. तर म्हणजे तुमच्या फॅमिलीचा काही क्रायटेरिया आहे का की जी वरूनच नाव असावं, किंवा मग असं काही आहे का की तुझा जो होणारा लाईफ पार्टनर असेल त्याचं नाव सुद्धा जी वरून असावं? माहित नाही. पण असं माहित नाही, म्हणजे घरच्यांनी असं ठरवूनच केलंय की काय मला माहित नाही. कदाचित ते झालं असं ओघाओघाने, पण ते झालं. तर छान मस्त आहे सगळं जीजी. आणि तुझं मालिकेतलं नाव गौरी आणि आईचं खरं नाव गौरी. तर कधी असं झालंय? सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी कधी पुण्याला वगैरे जायचे तर तिथे सोसायटी मधले सगळे आईला गौरी म्हणूनच हाक मारतात. अगदी सुरुवातीला जेव्हा सुरू होतं तेव्हा मी कधी पुण्याला गेले तर ते गौरी म्हणून हाक मारायचे आणि आम्ही दोघी अशा बघायचो. तर ते कन्फ्युजन कोणाला बोलवलंय. आता आम्हाला दोघींनाही कळलंय की ते जास्त करून तुला बोलवतात. तर ते होतं कन्फ्युजन, ते आता झालं क्लिअर. गिरीजा, प्रत्येक कलाकाराचं असं स्वप्नच असतं की मुंबई स्वतःचं घर असावं, आणि तू वयाच्या 24व्या वर्षी तू मुंबईत करिअर सेट करून स्वतःचं घर घेतलंस. तर काय फिलिंग आहे, म्हणजे काय सांगशील? अजूनही असं वाटत नाहीये, म्हणजे ते घेतलंय अर्थात, पण ते अजून एक्सेप्ट नाही झालंय की ते खरंच झालंय म्हणून. पण याचं क्रेडिट मी आई बाबांना देईन, कारण सगळ्यात महत्वाचं असतं ते तू कर हे म्हणणं, आणि तो सपोर्ट त्यांनी दिला. प्लस सगळ्यात मोठं गणित असतं ते पैशांचं. तर ते बॅलन्स करता येणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि कधी आपलं असं होतं आपण जातो खूप पैसे उडवतो, तर ते बॅलन्स करणं खूप महत्वाचं आहे. जे मला आईनी, जास्त करून आईकडनं मी ते शिकले की कसे आपण सेव्हिंग्स करायचे. तर ती सवय मला लहानपणापासून लागल्यामुळे असे मी खूप पैसे कधी खर्च नाही करत. तर ती एक सवय लागल्यामुळेच हे शक्य झालं. तर त्यांचं हे क्रेडिट आहे. आणि मी म्हटलं तसं बाबांचा जन्म मुंबईतला, त्यामुळे मला ते सर्कल कम्प्लीट करायचं होतं की
मुंबईत मुंबईत, परत आलो हा. आणि आपलं घर आहे. तर तो सर्कल मी कम्प्लीट केलाय. खूप सुंदर, कॉंग्रॅच्युलेशन तुला त्यासाठी. आणि आता अगदी शेवटाला आलो आपण, पण जाण्याआधी एक छोटासा रॅपिड फायर गेम आहे आणि तू रॅपिडली आन्सर देशील, आय होप. तर सुरू करूया. येस. मला सांग, मुंबई की गोवा? मुंबई. का? कर्मभूमी आहे आणि जे सगळे म्हणतात ना की मुंबई पटकन सगळ्यांना आपलंसं करते, करते. हो. तर तसं माझ्याही बाबतीत झालंय. त्यामुळे ओके. मॉर्निंग पर्सन आहेस की नाईट? दोन्ही आहे. म्हणजे जर सकाळी काम असेल तर मी लवकर उठूही शकते आणि जर जागायचं असेल तर मी जागूही शकते. तर दोन्ही आहे. जिम की योगा? योगा. साडी की जीन्स टॉप? साडी. म्हणजे गौरीच्या ह्याच्यातली आहे थोडी की? हो, मला साडी म्हणजे जीन्स पण आहेच, पण साडीनी एक वेगळाच एक ग्लो येतो प्रत्येकच स्त्रीच्या चेहऱ्यावरती. त्यामुळे साडी. डान्स की ऍक्टिंग? डान्स करत करत ऍक्टिंग, ऍक्टिंग करत करत डान्स. स्मार्ट आन्सर. मालिका की सिनेमा? अरे बापरे. नाही नाही, दोन्ही दोन्ही. की वेब सिरीज? सगळं. फ्रेंड्स की फॅमिली? फ्रेंड्स, जी फॅमिली सारखी. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? माहित नाही. माहित नाही. मला सांग, गौरी की नित्या? अरे काय प्रश्न आहे हा? कसं शक्य आहे? कसं उत्तर देऊ मी याचं? मग ठीक आहे, मला सांग, जयदीप की आदिराज? हा पण अवघड प्रश्न आहे. पण तरी एक चूज कर. जयदीप. इंडोर शूट आवडते की आउटडोर शूट? इंडोर शूट. ओके. कारण माझी स्किन खूप लगेच टॅन होते. ते एकच रिझन आहे आउटडोर शूटला नाही म्हणायचं. मला सांग, कोणत्या हिरो सोबत पुढे काम करायला आवडेल? असा मी अजून विचार नाही केला. पण तरी एखादं काम तुला आवडलं असेल त्या हिरोचं, असं. हिंदीतला घेऊ का? हा, चालेल. रणबीर कपूर. ओके. कोणत्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडेल? असे तर अनेक चांगले चांगले डिरेक्टर्स आहेत, पण ना आमच्या ज्या सिरियलचे डिरेक्टर सर चंद्रकांत कणसे सर, ज्यांनी दगडी चाळ ही फिल्म डिरेक्ट केली, तर मला त्यांच्यासोबत फिल्म करायला आवडेल. कारण की ते त्यांचं टेकिंग कमालच आहे. आणि सिरियलचं डिरेक्शन आम्ही बघितलंय, पण फिल्मचं डिरेक्शन मला बघायला आवडेल त्यांचं. ओके. एखादी बायोपिक करायला आवडेल का? आणि जर हो तर कोणाची? अर्थात मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायच्या आहेत, पण अजून असा विचार नाही केला मी. पण तू बऱ्यापैकी फुलवा खामकरला खूप तशी सिमिलर हो? दिसतेस आणि तुझा डान्स एवढा सुंदर करतेस, तू त्यांच्या बायोपिक मध्ये नक्कीच काम करू शकतेस. अशी एखादी भूमिका जी याआधी एखाद्या कलाकाराने साकारली आहे पण ती तुला करायला आवडली असती किंवा अजूनही आवडेल? मी एकदा ट्राय करेन, एकदा शालिनी परफॉर्म करायला. नाईस. आवडेल सगळ्यांना बघायला, खूप ट्राय आवडेल. करायला काय हरकत आहे. आणि छान करशील तू. बघूयात. आता तसाच प्रश्न आहे पुढचा माझा की खलनायिका साकारायला आवडेल का? हे तू उत्तर दिलेलं आहेस ऑलरेडी. आणि आता शेवटचा प्रश्न, गिरिजाला आता कोणत्या प्रोजेक्ट मधनं पाहायला मिळणार आहे आम्हाला लवकरच? चालू आहेत काही डिस्कशन्स, तर जेव्हा काही फायनल होईल तेव्हा कळेलच. म्हणजे लवकरच गिरिजा पुन्हा येणार आहे? बघूयात, आता माध्यम कुठलंय ते बघूयात, पण येस. खूप मजा आली गिरिजा, खूप छान गप्पा मारल्या आणि खूप धमाल आहेस तू. खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू.